न्याय देवाचा. शिवमंदिराच्या बाहेर एक वृद्ध व्यक्ती भुकेने व्याकुळ होऊन बसलेला होता. त्याचवेळी त्या नगरातील प्रतिष्ठित शेठ आपल्या पत्नीसमवेत अत्यंत भव्य आणि महागड्या गाडीतून उतरत होते. त्यांच्या मागे भरपूर नोकरांची रांग होती. पहिल्या नोकराच्या हातात फळांचे ताट होते, दुसऱ्याकडे फुलांच्या माळा, तिसऱ्याकडे हिरे आणि मोत्यांनी भरलेले ताट, चौथ्याकडे पंडितजींसाठी मखमलाच्या 3 जोड्या धोतर आणि कुर्ता आणले होते, तर 5व्या नोकराच्या हातात मिठाईचे ताट होते. पंडितांनी त्यांना येताना पाहिले आणि तात्काळ त्यांचे स्वागत करण्यासाठी बाहेर आले. ते आदरपूर्वक म्हणाले, शेठजी, आपल्या पावन आगमनाने आम्ही धन्य झालो. तेव्हा शेठजींनी आपल्या नोकरांना आदेश दिला, तुम्ही सर्वजण आतमध्ये जाऊन ताट ठेवून या. पूजा संपन्न झाल्यानंतर आपण भगवान शिवजींना सगळे भेट अर्पण करू. त्याचवेळी बाहेर बसलेला वृद्ध व्यक्ती हे सर्व पाहत होता. त्याने शेठजीला विनंती केली, मालक, मी 2 दिवसांपासून उपाशी आहे. कृपया मला थोडी मिठाई आणि फळे द्या. शेठने त्याच्या विनंतीकडे दुर्लक्ष केलं. त्यावर त्या व्यक्तीने मग शेठाणीला विनंती केली, मॅडम, या गरीबावर कृपा करा. थोडं खायला द्या. 2 दिवसापासून मी उपाशी आहे. मला भुकेमुळे अशक्तपणा जाणवतोय. तेव्हा शेठाणी रागाने म्हणाली, बाबा, या सर्व भेटवस्तू देवासाठी आहेत. तुला देऊ शकत नाही. आम्ही अजून मंदिरात प्रवेश केला नाही आणि तू मध्येच अडथळा निर्माण केला आहेस. तेव्हा शेठ संतापून म्हणाला, अजून पूजाही झाली नाही आणि आधीच विघ्न आलं. आता माहीत नाही पूजा व्यवस्थित संपन्न होईल की नाही. किती भक्तिभावाने देवाला आलो होतो, पण याने देवाचे दर्शन घेण्यापूर्वीच अडथळा निर्माण केला. तेव्हा पंडित शेठला शांत करण्याचा प्रयत्न करू लागले. पंडित म्हणाला, शेठजी, तुम्ही कृपा करून शांत व्हा. देवाच्या दारात एवढा राग करू नका. तेव्हा शेठ म्हणाला, कसं शांत व्हा? पंडितजी, तुम्हाला माहिती आहे का, संपूर्ण नगरातील सर्वात महागडी फळे आणि मिठाई आम्ही देवाला अर्पण करण्यासाठी विकत घेतली आहे आणि अजून देवाला नैवेद्यसुद्धा अर्पण केला नाही की अडथळा आला. माझा सारा मूडच खराब झाला. आता काय करावं? देवाला अर्पण करण्याआधी त्याला द्यावं की? पंडित म्हणाले, हा मनुष्य विचलित आहे. त्याच्यासाठी आपण मूड खराब करू नका. आपण आतमध्ये चला, मी याला समजावतो. शेठ आणि शेठाणीने त्या वृद्ध व्यक्तीवर नाराज होऊन मंदिरामध्ये प्रवेश करतात. पंडित त्या वृद्ध व्यक्तीकडे गेले आणि नम्रतेने म्हणाले, कृपया तुम्ही या कोपऱ्यात जाऊन बसा. जेव्हा हे लोक निघून जातील तेव्हा मी तुम्हाला काही खायला देईल. वृद्ध व्यक्ती डोळ्यात अश्रू घेऊन कोपऱ्यात जाऊन बसला. पंडित आतमध्ये जाऊन भगवान शिवांचे वंदन करतात आणि आरती करण्यासाठी पुढे सरसावले. परंतु आरतीचे थाळ त्यांच्या हातातून खाली पडला. मग त्यांनी थाळ पुन्हा घेऊन आरती सुरू केली. आता पूजा समाप्त झाल्यानंतर शेठने थाळ मागवली आणि देवाला नैवेद्य दाखवायला सुरुवात केली. पण जसा त्यांनी नैवेद्य अर्पण केला त्या क्षणी तीव्र भूकंप झाला आणि सर्व नैवेद्य जमिनीवर कोसळला. नैवेद्य उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचे दोनही हात तिरपे झाले आणि असं वाटलं की त्याच्या हातांना लकवा मारल्यासारखं झालं आहे. हे दृश्य पाहून शेठाणी विव्हळत रडू लागली आणि म्हणाली, पंडितजी, हे काय घडलं? मला वाटतं बाहेर बसलेल्या त्या वृद्ध व्यक्तीवर नाराज होऊनच देवाने आम्हाला हा दंड दिला आहे. त्या वृद्ध व्यक्तीला त्रास दिल्यामुळे देव आमच्यावर नाराज झाला आहे. त्यावर पंडित म्हणाले, होय, त्या वृद्ध व्यक्तीवर अन्याय केल्यामुळेच देवाने आपली पूजा स्वीकारली नाही. शेठाने पुन्हा विचारले, अचानक त्यांच्या दोन्ही हातांना काय झाले? हे तिरपे कसे झाले? आता मी काय करू? ती दुःखाने कोसळलीच. तेव्हा पंडित हात जोडून शेठ आणि शेठाणीला म्हणाले, कृपया क्षमा करा, परंतु एक गोष्ट सांगू इच्छितो. देव त्या वृद्ध व्यक्तीवर रागावलेले नाहीत. खरं तर तुमच्यावरच रागावलेत. त्यांनी तुम्हाला हा दंड दिला आहे. तेव्हा शेठाने त्या पंडिताला प्रश्न केला, पण आम्ही काय चुकीचं केलं आहे? पंडित उत्तरले, तुम्ही महागड्या भेटवस्तू आणून देवाला अर्पण करण्याचा विचार केला
परंतु हे कधी लक्षात घेतलं नाही की प्रत्येक माणसाच्या अंतःकरणातच देव वास करतात. तुम्ही बाह्य रूपातील मूर्तीवर भक्ती अर्पण करू इच्छित होता, परंतु खरे दैवत्व माणसाच्या आत आहे. पण इथे तर स्वतः देवच त्या वृद्ध व्यक्तीच्या रूपात तुमच्याकडून प्रसाद ग्रहण करण्यासाठी आले होते. जर तुम्ही त्याला आनंदाने काही खायला दिले असते तर तुमचे उपहार स्वतः देवाकडे पोहोचले असते. गरिबाला खाऊ घालणे हे स्वतः देवाला भोजन देण्यासारखे असते. तुम्ही त्यांचा तिरस्कार केला, मग देव तुमची भेट स्वीकारतीलच कशी? सर्वांना माहिती आहे, श्रीकृष्णाला सुदामाच्या प्रेमाने अर्पण केलेली एक मुठभर तांदूळ सर्वात प्रिय वाटली होती. देव जे संपूर्ण जगाचे स्वामी आहेत, जे सर्वांना सर्व काही देऊ शकतात, त्यांना आपल्या महागड्या भेटीची काय गरज आहे? त्यांना तर प्रेमाने अर्पण केलेले एक फूल किंवा एक बेलपत्रही आनंदित करते. त्यांना महागडी फळे आणि मिठाई अर्पण करून त्यांच्यावर उपकार करण्याची आपल्याला काहीच गरज नाही. त्यापेक्षा एखाद्या गरिबाला काही खायला द्या. देव स्वतः तुमच्या सर्व इच्छा आनंदाने पूर्ण करतील. जर एखाद्या गरजवंताला काही देऊ शकत नसाल तर त्याचा अपमानही करू नका, कारण तो स्वतःच्या मर्जीने गरीब बनलेला नाही. असे म्हणतात, परमेश्वराच्या आशीर्वादामध्ये खूप ताकद असते. ते कधी कोणत्या भिकाऱ्याला राजा बनवतील आणि कधी कोणत्या राजाला भिकारी बनवतील सांगता येत नाही. त्यामुळेच कधीही कोणाचा तिरस्कार करू नका. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.